झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तेजवानीची पुण्यातील JFMC कोर्टामध्ये न्यायाधीश AC बागल यांच्या कोर्टामध्ये सुमारे 3 तास सुनावणी झाली। यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। FIR मधील एकही कलम तेजवानीला लागू होत नसल्याचा युक्तिवाद तेजवानीच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलाय। सरकारी अधिकाऱ्यांना सोडून तेजवानीला अटक का करण्यात आली असा प्रश्नही त्यांनी विचारला। यावर सरकारी वकिलांनी तेजवानीच्या वकिलांचा सर्व युक्तिवाद खोडून काढलेला आहे। शीतल तेजवानीला सर्व वतनदारांनी कुलमुख्तार पत्र दिलेलं नव्हतं। तेजवानीकडे 40 एकर जमिनीचे संपूर्ण अधिकार नव्हते, तरीही तिनं जमीन विक्रीचे अधिकार असल्याचं भासवलं। या कटामध्ये इतरही सहभागी असण्याची दाट शक्यता आहे। याचा तपास करायचा असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं। यावेळी तपास अधिकाऱ्यांनीही बाजू मांडली। आरोपी शीतल तेजवानीनं सरकारची 40 एकर जमीन परस्पर विकलेली आहे, त्यामुळे अधिकचा तपास करायचा आहे। त्याकरता तेजवानीला अटक केल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तसंच तिच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची विनंती त्यांनी कोर्टाला केली। दरम्यान अटक होऊनही तेजवानीचा तोरा कायम असल्याचं पाहायला मिळालं। प्रॉपर्टी जी आहे 1955 पासून आतापर्यंत शासनाच्याच ताब्यात आहे। आरोपींच्या ताब्यात ती कधीही नव्हती। त्यामुळे त्यांनी जे खरेदी खत केलेलं आहे ते बिनताब्याचं खरेदी खत आहे असं आमचं कंटेन्शन होतं। त्याचप्रमाणे सदरची मिळकत जी आहे ती 1200 कोटीपेक्षा जास्त किमतीची आहे। पण हे जे आरोपी आहे त्यांनी ती प्रॉपर्टी 300 कोटी असल्याचं खोटेपणा नमूद केलं, ते कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे 2018 जो बंद झालेला 7/12 आहे तो त्या खरेदी खताला लावून त्यांनी ते बिन ताब्याचं खरेदी खत जे आहे ते अस्तित्वात आणल्याचं दिसून येतं।